अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून बोगस बिले काढली असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे परसराम जगदने यांनी केला आहे। या कामाची सखोल चौकशी करावी, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। देऊळगाव सिद्धी तालुका अहिल्यानगर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत, मात्र या कामांमध्ये जास्त रक्कमेची बिले काढली। यामध्ये सरपंच, उपसरपंच, ठेकेदार, ग्रामसेवक यांनी संगनमताने हे केले असल्याचा आरोप यावेळी जगदने यांनी केला। मुरुम रस्त्यावर संपूर्ण माती टाकण्यात आलेली आहे, तसेच एलईडी लाईट न लावता साधे बल्ब लावण्यात आलेले आहेत। घनकचरा संकलनासाठीचे बांधकाम न करता जवळपास 4 लाख रुपये बिल काढण्यात आलेले आहे। 5 लाख रुपयांचे 2 शौचालय बांधण्यात आले आहे। शौचालय दुरुस्ती न करता बिले काढण्यात आली। पाणी शुद्धीकरणाचे आरओ प्लांट न बसवता बिले काढली। अशा विविध प्रकारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी जगदने यांनी केला आहे। याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही दिले आहे। तसेच वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, मात्र याची कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत चौकशी झालेली नाही। तरी संबंधित विभागाने याची तात्काळ चौकशी करावी। तसेच ग्रामपंचायतचा सर्व कारभार हा सरपंच यांचे पती हे पाहत आहेत। सरपंच महिला फक्त नामधारी असल्याचा आरोप केला। मी परसराम अंबादास जगदने, सामाजिक कार्यकर्ता, देऊळगाव सिद्धी मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय। रस्ता न करता 10 लाख रुपये काढलेत। एक टेबल आहे साधा, त्याची 84,000 रुपये किंमत लावली। शौचालय दुरुस्ती न करता 1.5 लाख काढलेत। आरोपींना बसवता 2 लाख रुपये काढलेत आणि दलित वस्तीला एलईडी बल्ब न बसवता 2,20,000 आणि पाटेवाडीचे 2,99,000 रुपये असे लाखो रुपयाचा सरपंच आणि ही ग्रामपंचायत बॉडी मिळून भ्रष्टाचार करते आणि यांनी आमच्यावर अतिक्रमणाचे गुन्हे दाखल केले। अति तातडीचे ठराव घेतला का आता फक्त यांचे भ्रष्टाचार आम्ही उघड करतो आणि ग्रामपंचायतचा कारभार सरपंच न पाहतात, त्यांचे पती पाहतात। वार्षिक मीटिंगला सदस्य नसले तरी ते मीटिंग घेतात। ग्रामसभेला यांचे सदस्य गैरहजर असतात तरी यांची ग्रामसभा होती, ग्रामसभा घेतात आणि रेकॉर्डिंग करीत नाहीत। बोगस कामाचे ठराव घेतले जाते तिथून आणि याच्यात गावाची लाखो रुपयाची लूट केलेली आहे। तरी संबंधितांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी आणि सरपंच आणि ही ग्रामपंचायत बॉडी यांना निलंबित करून नव्याने परत प्रशासक नेमावा। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत प्रशासक नेमावा, सरपंचाच्या सहीचे अधिकार काढून घेण्यात यावे आणि ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करावी ही आमची संघटनेच्या वतीने ही मागणी आहे आणि ह्या लोकांवर अन्याय करण्याचं काम यांचं वर्षानुवर्ष चाललेलं आहे। आज आम्ही पत्रकार बांधवांना सुद्धा दाखवलोय की गावात 10 लाखाचा रोड झालाय, त्याच्यावर मुरुम सुद्धा अर्धा इंच सुद्धा मुरुम नाहीये तरी त्याचे 10 लाख रुपये बिल काढले। बोलला बसवता त्याचे बिल काढलेत। शौचालय बांधलेत ते बारीक बांधलेत, शौचालय दुरुस्ती न करता सुद्धा पैसे काढले। म्हणजे इतका लाखो रुपयाचा भ्रष्टाचार अजून जर काढला तर लय मोठा भ्रष्टाचार निघेल। तरी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण याची सखोल चौकशी लावून कमिटी लावून प्रत्येक कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित याला जे इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे असू, जलजीवनचे असू, ज्यांनी हे बिल मंजूर काढले त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सहआरोपी करून त्यांचे निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची ठामपणे मागणी मान्य न झाल्यास 14 तारखेला मी अन्नत्याग आंदोलन जिल्हा परिषद शिव यांच्या कार्यालयात करणार आहे आणि त्याच्यानंतर तरी नाही मागणी झाली, जोपर्यंत मागणी मान्य होत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी अन्नत्यागावरून उठणार नाही। शिवाजी तुकाराम इंगळे, देऊळगाव सिद्धी। मला 3 वर्ष झाले माझं घरकुल वेटिंगला पडतंय। याचं कारण फक्त ग्रामपंचायतने दाखवून द्यावा, काय कारण कमून आणि शासनाने बी दाखवून द्यावा किंवा वेटिंगला का पडतं। कारण की मला शेती नाही, मला घर नाही, मला राहायला जागा नाही। मला याच्यासाठी बाबा मला घरकुल अत्यंत गरजेचं आहे, मला घरकुल पाहिजे। माझ्याकडे गाडी नाही, कुठल्याच प्रकारची मला काहीही सुविधा नाही। मग गावातून राजकीय रागातून मला काहीही भेटत नाही, याच्यासाठी मला भेटलं पाहिजे एवढीच माझी विनंती, बाकी काही नाही। ग्रामविकास अधिकारी माणिक होनकरपे यांनी ग्रामपंचायत मार्फत झालेले सर्व कामे हे एस्टिमेटनुसार केलेले आहेत। यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचा खुलासाही केला।